हॅलो फ्रेंड्स, तर आज जात आहोत आम्ही शिंगणापूर देवदर्शनासाठी. शिंगणापूरमध्ये तर आम्ही काल लेट रात्रीच पोहोचलो होतो आणि अभिषेक करायचा होता म्हणून आज सकाळी 7लाच रेडी होऊन निघालो महादेवाच्या मंदिराकडे. शंभू महादेवांना तर आवडतं उंच पर्वतांवर राहायला. मग काय अशा जवळपास 400 पायऱ्या चढून आम्ही गेलो मंदिरामध्ये. हे पहा, अंश कशा पायऱ्या चढतोय. अंशला अशा ऍक्टिव्हिटी ऍडव्हेंचर करायला खूप जास्त आवडतो. पडतही होता आणि उठतही होता, पण म्हटलं नंतर पाय दुखतील म्हणून रडत बसेल, त्यामुळे बाबांनी घेतले त्याला उचलून आणि गेलो मंदिरामध्ये. तर काय एवढं लवकर येऊनही इथे रांग लागलेलीच होती. मग काय आम्ही लागलो रांगेला. हे पहा, हे मंदिर अतिशय ऐतिहासिक आणि धार्मिक देवस्थान आहे. या मंदिराची निर्मिती 11व्या शतकात देवगिरीच्या यादव घराण्यातील राजा शिंगणदेव यांनी केली होती. शिखर शिंगणापूर मंदिर याला दक्षिण कैलासही म्हणून ओळखले जाते. आणि इथं खास म्हणजे इथे 2 शिवलिंग आहेत. आणि इकडे बघा, आमची मस्ती तर कुठेही जा चालूच असते. त्याला बाहेर मोकळ्या वातावरणात फिरायला खूप आवडते. फायनली 2 तास रांगेत उभा राहून आमची दर्शनाभिषेक खूप छान झाली. नंतर इथे जवळच अमृतेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आलो. हेही मंदिर अतिशय प्राचीन, धार्मिक, पवित्र देवस्थान आहे असे आणि हेच ते ठिकाण आहे जिथे शिव आणि पार्वती यांचा पुनर्विवाह झालेला होता. असे म्हणतात एकदा देव आणि राक्षसांमध्ये खूप मोठे युद्ध झाले होते आणि राक्षस देवांवर भारी पडत होते. तर इंद्रदेव हताश होऊन ब्रह्मदेवाकडे मदत मागण्यासाठी गेले होते. तेव्हा ब्रह्मदेवाने इंद्रदेवांना कोतल पर्वतावर जाऊन शंभू महादेवांची तपश्चर्या करायला सांगितले होते. तेव्हा इंद्रदेवाने कोतल पर्वतावर येऊन महादेवांची आराधना केली. तेव्हा तिथून एक शिवलिंगातून अर्धांगी शिव पार्वती, तर दुसऱ्या शिवलिंगातून अर्धांगी विष्णू लक्ष्मी प्रकट झाले होते आणि त्यांनी इंद्रदेवाला अमृत कलश दिला होता. त्यामुळे या मंदिराला इंद्रदेवाने अमृतेश्वर असे नाव दिले. नंतर चला तर मग आमचे छान दर्शन झाले आणि निघालो परत जायला. मित्रांनो, आज कसा वाटला आजचा व्लॉग? लाईक करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.